तर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगावद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था. शाळेचे नाव दिले आहे हरिराम भूत आदर्श हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस हरिराम नगर पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा 442302. या विद्यालयात खालीलप्रमाणे 100% अनुदानित तत्वावरील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षकाचे पद भरणे आहे. तर मित्रांनो, दिलेल्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी 100% अनुदानित तत्वावरील मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे आणि ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पदाचे नाव किंवा डेसिग्नेशन मुख्याध्यापक ऑब्लिक प्राचार्य. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता MA चालेल किंवा MSc B.Ed ऑब्लिक M.Ed TAIT परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed M.Ed चालेल किंवा MSc B.Ed M.Ed सोबतच टेट परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संवर्ग खुला. पदसंख्या 1 जागा. वेतनश्रेणी S18 S18 आणि पगार दिला आहे 49,100 रुपये ते 1,55,800 रुपये इतका पगार किंवा इतके वेतन या पदासाठी S18 नुसार या ठिकाणी मिळणार आहे. S18 नुसार. अनुभव क प्रवर्गातील शिक्षक पदाचा 5 वर्षाचा मान्यताप्राप्त अनुभव आवश्यक. तर या ठिकाणी क प्रवर्गातील शिक्षक पदाचा 5 वर्षाचा मान्यताप्राप्त अनुभव आवश्यक आहे मुख्याध्यापक ऑब्लिक प्राचार्य या पदासाठी. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव क्रीडा शिक्षण सेवक. क्रीडा शिक्षक या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA किंवा BCom किंवा BSc ऑब्लिक BPEd. तर या ठिकाणी BA BCom BSc BPEd चालेल. BA BPEd किंवा BCom BPEd किंवा BSc BPEd ही शैक्षणिक पात्रता आहे क्रीडा शिक्षक या पदासाठी. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला. ओपनमधून भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. वेतनश्रेणी मानधन रुपये 18,000 रुपये मानधन क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा शिक्षण सेवक या पदासाठी मिळणार आहे. अनुभव माध्यमिक विभाग. माध्यमिक विभागाचा अनुभव क्रीडा शिक्षण सेवक या पदासाठी आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन सूचना टीप मुद्दा क्रमांक 1 पॉईंट नंबर 1 संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पद भरण्यात येईल. तर या ठिकाणी ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे किंवा असल्यामुळे नियमांच्या जे काही अल्पसंख्याक संस्थेच्या नियम आहे या नियमांच्या अधीन राहून पद भरती करण्यात येईल. 2 मुद्दा क्रमांक 2 किंवा पॉईंट नंबर 2 वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या मान्यतेची अट राहील. तर या ठिकाणी 2 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षण सेवक. तर या पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या मान्यतेची अट राहणार आहे. मुद्दा क्रमांक 3 किंवा पॉईंट नंबर 3 वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. तर या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे एज लिमिट ही शासनाने किंवा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 मुख्याध्यापक पदाच्या उमेदवारास क प्रवर्गातील सहाय्यक शिक्षक पदावरील शिकवण्याचा कमीत कमी 5 वर्षाचा मान्यताप्राप्त अनुभव असणे गरजेचे राहील. तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे मुख्याध्यापक पदाच्या उमेदवारास किंवा जे कोणी उमेदवार मुख्याध्यापक पदासाठी या ठिकाणी अर्ज सादर करणार आहे किंवा मुलाखतीला जाणार आहे तर क प्रवर्गातील सहाय्यक शिक्षक पदावरील शिकवण्याचा कमीत कमी 5 वर्षाचा मान्यताप्राप्त अनुभव असणे गरजेचे राहील. 5 मुद्दा क्रमांक 5 मुख्याध्यापक पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारास शालेय प्रशासन व व्यवस्थापनाचा DSM 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम 5 वर्षाचे आत संपादन करणे बंधनकारक राहील. तर या ठिकाणी कोणत्या उमेदवाराचा किंवा ज्या उमेदवाराची मुख्याध्यापक पदाकरिता निवड झाल्यास किंवा निवड झाली तर अशा उमेदवारास शालेय प्रशासन व व्यवस्थापनाचा DSM 1 वर्षाचा पदविका म्हणजे 1 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम 5 वर्षाचे आत नोकरीच्या सुरुवातीपासून 5 वर्षाचे आत संपादन करणे बंधनकारक राहील आवश्यक राहील.
त्यानंतर मुद्दा क्रमांक 6, क्रीडा शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. तर जे कोणी क्रीडा शिक्षण सेवक या पदासाठी त्यांची नियुक्ती होणार आहे या ठिकाणी, अशा शिक्षकांना किंवा अशा क्रीडा शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विनंती अर्जासह मूळ कागदपत्रे, ओरिजिनल शैक्षणिक डॉक्युमेंट्स, ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतीसह रोज मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. हरिराम भूत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हरिराम नगर, पुलगाव, जिल्हा वर्धा येथे स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिलेली आहे. जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहेत वरील पदाकरिता, अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी विनंती अर्जासह ॲप्लिकेशनसह मूळ कागदपत्रे व त्या मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह, मुलाखतीचा वार आहे मंगळवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे 7 एप्रिल 2026. मुलाखतीचा वेळ आहे दुपारी 12 वाजेपासून सायंकाळचे 4 वाजेपर्यंत. या वेळेत मुलाखतीचे ठिकाण आहे हरिराम भूत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस किंवा पत्ता हरिराम नगर, पुलगाव, जिल्हा वर्धा येथे. स्वखर्चाने उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरता, इंटरव्ह्यूकरता उपस्थित राहायचे आहे. सचिव आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव. संपर्क क्रमांक सचिव सरांचा 9822369060. प्राचार्य हरिराम भूत आदर्श हायस्कूल पुलगाव. प्राचार्य सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8275295439 आणि अध्यक्ष सरांचा अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रचार सभा पुलगाव. क्रमांक 2, पार्थ विद्या प्रसारक मंडल्स. शाळेचे नाव दिले आहे. विद्यालयाचे नाव बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. तर मित्रांनो, ही जाहिरात बापूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, डिस्ट्रिक्ट अहमदनगर जिल्ह्यातील आहे. वॉन्टेड पाहिजेत. क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर्स ऑन टेम्पररी अँड परमनंट नॉन ग्रँट बेसिस. तर या ठिकाणी गुणवत्ताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. खालील रिक्त असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता टेम्पररी अँड परमनंट नॉन ग्रँट बेसिस या तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर 1, सब्जेक्ट कॉम्प्युटर सायन्स या पदाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. पोस्ट एकूण 4 जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर सायन्स या पदाच्या. त्यानंतर आहे सिरियल नंबर 2, सब्जेक्ट फिजिक्स या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर या पदाची भरती करण्यात येत आहे. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 3, सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र या पदाचे असिस्टंट प्रोफेसर या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर या पदाची भरती करण्यात येत आहे. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 4, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे मॅथमॅटिक्स या विषयाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 5, सब्जेक्ट बॉटनी वनस्पतीशास्त्र, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6, सब्जेक्ट झुऑलॉजी प्राणीशास्त्र या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर या विषयाची जागा भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 7, सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर या पदाची भरती करण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे. सर्व सिरियल नंबर 1 to 7 सर्व विषयाकरिता या जागा ज्या आहे या फुल टाईम नॉन ग्रँट बेसिसवर या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन, सूचना, क्वालिफिकेशन्स अँड कंडिशन्स. तर या ठिकाणी गुणवत्ता आणि अटी दिल्या आहे. पॉईंट नंबर 1, क्वालिफिकेशन ॲज पर UGC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नॉर्म्स. तर या ठिकाणी गुणवत्ता जी आहे ही UGC आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार किंवा नॉर्म्सनुसार राहणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 2, प्रिफरन्स विल बी गिवन टू SET/NET/PhD कॅन्डिडेट्स. तर या ठिकाणी सेट उमेदवार उत्तीर्ण असेल, सेट एक्झाम उत्तीर्ण असेल किंवा नेट एक्झाम क्वालिफाईड असेल किंवा PhD कॅन्डिडेट असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 3, द पोस्ट विल बी फिल्ड ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ वर्कलोडच्या हिशोबाने या ठिकाणी किंवा वर्कलोड अवेलेबिलिटीच्या आधारावर या ठिकाणी या जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 4, एलिजिबल कॅन्डिडेट
should appear for the interview with the necessary documents, testimonials on 30 March 2026 at 10 AM at बापूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी. तर या ठिकाणी पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात. आवश्यक डॉक्युमेंट्स आणि टेस्टिमोनियल्स म्हणजेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासहित उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात. मुलाखतीची तारीख आहे 30 मार्च 2026 आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे बापूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी. त्यानंतर पॉईंट नंबर 5, नो TA/DA विल बी पेड टू कॅन्डिडेट्स अपिअरिंग फॉर द इंटरव्ह्यू. तर या ठिकाणी जे उमेदवार मुलाखतीला हजर राहणार आहे अशा मुलाखतीला हजर राहणाऱ्या उमेदवारांना कुठलाही TA किंवा DA या ठिकाणी देण्यात येणार नाही. प्रिन्सिपल बापूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी डिस्ट्रिक्ट अहमदनगर, I/C प्रिन्सिपल बापूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी डिस्ट्रिक्ट अहमदनगर आणि प्रेसिडेंट पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी डिस्ट्रिक्ट अहमदनगर. क्रमांक 3, शाळेचे नाव दिले आहे शरद पवार इंटरनॅशनल स्कूल. ॲड्रेस CBSE ॲफिलिएटेड दत्तभूमी तालुका कळवण डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र. तर मित्रांनो ही जाहिरात नाशिक जिल्ह्यातील आहे. शाळेचे नाव आहे शरद पवार इंटरनॅशनल स्कूल. रिक्वायर्ड पाहिजेत सिरियल नंबर 1 सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर. नंबर ऑफ पोस्ट एकूण 7 जागा भरण्यात येत आहे. प्री प्रायमरी शिक्षकाच्या. क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता मॉन्टेसरी ट्रेन /ECCE. त्यानंतर आहे सिरियल नंबर 2 सब्जेक्ट PRT प्रायमरी टीचर. सब्जेक्ट दिली आहे मराठी, EVS एन्व्हायरमेंटल सायन्स आणि मॅथ्स. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3 सब्जेक्ट TGT पदाचे नाव आहे TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि सब्जेक्ट दिली आहे इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स. तर या ठिकाणी इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि कॉम्प्युटर विज्ञान हे विषय शिकवण्याकरता ट्रेन ग्रॅज्युएट टीचर भरण्यात येत आहे. आणि या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट आहे 3 ईच. प्रत्येक विषयाच्या 3 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आहे PRT प्रायमरी टीचरकरिता मराठी, EVS आणि मॅथ्स विषय शिकवण्याकरता शैक्षणिक पात्रता आहे BA चालेल /BSc, DED/BEd. तर BA DED चालेल किंवा BA BEd चालेल किंवा BSc DED चालेल किंवा BSc BEd ही शैक्षणिक पात्रता आहे PRT करिता. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3 TGT करिता शैक्षणिक पात्रता आहे MA/BA/MSc/BSc/BEd. म्हणजेच MA BEd चालेल किंवा BA BEd चालेल किंवा BSc BEd चालेल किंवा MSc BEd ही शैक्षणिक पात्रता आहे सिरियल नंबर 3 करिता. त्यानंतर आहे सिरियल नंबर 4 सब्जेक्ट किंवा पदाचे नाव कोचेस 3 पोस्ट. आणि या ठिकाणी खेळाचे नाव दिले आहे स्पोर्ट्सचे नाव रेसलिंग/मलखांब/ॲथलेटिक्स. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना गुड प्रोफिशियन्सी इन इंग्लिश. इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असायला पाहिजे किंवा उमेदवारांना इंग्रजीमध्ये चांगले संवाद साधण्याची स्किल किंवा कौशल्य असले पाहिजे. त्यानंतर TET/CTET क्वालिफाईड प्रिफर्ड. तर या ठिकाणी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर हे उत्तीर्ण असेल TET किंवा CTET दोनपैकी एक एक्झाम जरी उत्तीर्ण असेल तरी उमेदवारांना या ठिकाणी अशा एक्झाम क्वालिफाईड उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विथ रेसिडेन्शियल स्कूल कल्चर नो सॅलरी बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट. तर या ठिकाणी TET किंवा CTET क्वालिफाईड प्रिफर्ड किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटना या ठिकाणी रेसिडेन्शियल स्कूल कल्चर मिळणार आहे आणि या उमेदवारांना नो सॅलरी बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट. पगाराची कोणतीही अट या ठिकाणी राहणार नाही आहे. उत्तम सॅलरी आकर्षक पगार या ठिकाणी मिळणार आहे. सेंड युअर रिझ्यूम टिल 31 मार्च 2026 आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. तर उमेदवार आपला रिझ्यूम 31 मार्च 2026 दिलेल्या ईमेल IDवर पाठवू शकतात आपला रिझ्यूम. संपर्क करण्यासाठी अधिक माहिती घेण्याकरिता मोबाईल नंबर दिला आहे. संपर्क क्रमांक 9422702159. दुसरा संपर्क क्रमांक आहे 9423756086 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 7719854544 आणि
हे संकेतस्थळ दिले आहे. क्रमांक 4 शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सरदार वल्लभभाई पटेल विद्या विकास संस्था संचालित. शाळेचे नाव दिले आहे आदर्श इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल मुक्ताईनगर, तालुका मुक्ताईनगर, डिस्ट्रिक्ट जळगाव. 425306. मोबाईल नंबर 8928160003. रिक्वायर्ड पाहिजेत. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर गव्हर्मेंट रिकग्नाइज्ड स्कूल इस्टॅब्लिश 1999. अकॅडमिक इयर 2026-2027. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता अर्ज मागवण्यात येत आहे. गव्हर्मेंट रिकग्नाइज शाळेमध्ये इस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना 1999 आणि शाळेचे नाव दिले आहे आदर्श इंग्लिश मीडियम प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल मुक्ताईनगर. ही जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे. रिक्वायर्ड पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1 पोस्ट पदाचे नाव मॉन्टेसरी टीचर्स. नंबर ऑफ पोस्ट एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन प्लस मॉन्टेसरी कोर्स कम्प्लिटेड. त्यानंतर सिरियल नंबर 2 पोस्ट पदाचे नाव प्रायमरी टीचर्स PRT टीचर्स. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन HSC चालेल, /BA/BSc DTED /B.Ed. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3 पोस्ट पदाचे नाव सेकंडरी टीचर्स. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन BA चालेल किंवा MA B.Ed, BA B.Ed किंवा MA B.Ed सब्जेक्ट मराठी /हिंदी. त्यानंतर आहे सिरियल नंबर 4 पोस्ट पदाचे नाव सेकंडरी टीचर्स. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन BSc/MSc B.Ed मॅथ्स सायन्स. BSc मॅथ्स सायन्स चालेल किंवा BSc मॅथ्स सायन्स B.Ed किंवा MSc मॅथ्स सायन्स B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. सिरियल नंबर 4 सेकंडरी टीचर करता. त्यानंतर सिरियल नंबर 5 स्पोर्ट्स टीचर. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन BA/MA BPED, BA BPED चालेल किंवा MA BPED. त्यानंतर सिरियल नंबर 6 पोस्ट पदाचे नाव म्युझिक टीचर संगीत शिक्षक. 1 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन डिप्लोमा/बॅचलर डिग्री इन म्युझिक. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना. पॉईंट नंबर 1 मुद्दा क्रमांक 1 फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड मास्टरी इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स आर कंपल्सरी. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधण्याची उत्तम कौशल्य उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या विषयासाठी अर्ज सादर करणार आहेत त्या विषयामध्ये मास्टरी किंवा चांगले ज्ञान त्या विषयाचे असायला पाहिजे, आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 2 अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल बी गिवन टू डिझर्विंग अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स. तर या ठिकाणी आकर्षक पगार किंवा वेतन डिझर्विंग आणि अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 एलिजिबल कॅन्डिडेट्स सेंड देअर रिझ्यूम विदिन 10 days फ्रॉम द डेट ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट. पात्र उमेदवार आपला रिझ्यूम पाठवू शकतात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत. डॉक्टर रवींद्र R. पाटील सेक्रेटरी. जाहिरात क्रमांक 5 पाहिजेत साईट व ऑफिसकरिता. तर या ठिकाणी साईट व ऑफिसकरिता पदभरती करण्यात येत आहे. पदाचे नाव सिरियल नंबर 1 पदाचे नाव आर्किटेक्ट. 1 जागा भरण्यात येत आहे. महिला/पुरुष, महिला किंवा पुरुषामधून 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2 पदाचे नाव सिव्हिल साईट इंजिनियर. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. सिव्हिल साईट इंजिनियर या पदाच्या महिला/पुरुष, महिला किंवा पुरुषामधून या जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 3 पदाचे नाव साईट सुपरवायझर. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. महिला/पुरुष, महिला किंवा पुरुषामधून साईट सुपरवायझर या पदाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना नोट अनुभव आणि पात्रतेनुसार आकर्षक वेतन. तर या ठिकाणी अनुभव आणि पात्रतेनुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. वेतन आहे 20,000 रुपये ते 50,000 रुपयेपर्यंत वेतन मिळणार आहे. ॲड्रेस आहे जैन इन्फ्रा राज मॉल, दुकान क्रमांक 34, आनंद नगर, नांदेड. संपर्क क्रमांक अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे +91 8007793202. क्रमांक 6 चाटे स्कूल रिक्वायर्स कॉन्व्हेंट एज्युकेटेड कॅन्डिडेट्स फॉर न्यू कॅम्पस गांधेली छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी चाटे स्कूलकरिता कॉन्व्हेंट एज्युकेटेड उमेदवार पाहिजेत. न्यू कॅम्पस गांधेली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. टीचर्स शिक्षक भरण्यात येत आहे. सब्जेक्ट दिले आहे मॅथ्स सायन्स, सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. त्यानंतर SST कॉम्प्युटर अँड AI, इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत. स्पोर्ट्स टीचर त्यानंतर आहे पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर. त्यामध्ये खाली आहे ॲडमिशन काउन्सिलर्स /टेलिकॉलर्स. इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे 22 मार्च 2026 ॲट 10 AM to 1 PM. तर या ठिकाणी
सर्व पदांची मुलाखत घेतली जाणार आहे 22 मार्च 2026. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून दुपारच्या 1 वाजेपर्यंत. मुलाखतीचा पत्ता दिला आहे कॅम्पस अपोजिट हेडगेवार मेडिकल कॉलेज, सहारा सिटी, बीड बायपास, गांधेली. आणि अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे 9326655555. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.